अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूच्या प्रकरणी एक मोठी बातमी। अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूच्या प्रकरणी सीबीआय कडून आता क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलेला आहे। सुशांत सिंगचा मृत्यू आत्महत्याच असल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। 14 जून 2020 रोजी वांद्र्यामधल्या घरी सुशांत सिंग राजपूत याचा मृतावस्थेमध्ये मृतदेह आढळला होता। प्रथमदर्शनी हे आत्महत्येचं प्रकरण वाटत असलं तरी यानंतर या प्रकरणाचा तपास हा सीबीआय कडे सोपवण्यात आला। सीबीआयच्या अंतिम अहवालामध्ये मृत्यूचे खरं कारण हे आत्महत्याचं असल्याचं आता सांगण्यात आलेलं आहे। तर याच प्रकरणी रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा मिळालाय। सुशांतच्या मृत्यू प्रकरणी वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला या क्लोजर रिपोर्टच्या नंतर आता क्लीन चिट मिळाली आहे। सोबतच इतर आरोपींना सुद्धा दिलासा मिळतोय। सुशांतचा जो मृत्यू झालाय यामध्ये कोणतेही कट कारस्थान नसल्याचा दावा सीबीआयने केलाय। तर सुशांत सिंह राजपूतच्या एकूणच आत्महत्या प्रकरणाचा हा घटनाक्रम नेमका काय आहे आपण पाहूयात। जून 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतची मुंबईतल्या वांद्रे इथल्या घरी आत्महत्या। रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा सुशांतच्या वडिलांचा आरोप होता। एनसीबी कडून ड्रग्ज संबंधित प्रकरणाची चौकशी, रिया चक्रवर्ती आणि इतर लोकांची नावे समोर आली। सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवसांच्या आधी दिशा सालियन यांचा मृत्यू, दोन्ही प्रकरणांमध्ये संबंध असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारकडून सीबीआयला जबाबदारी देण्यात आली। सुशांतच्या खात्यातील 15 कोटी रुपये गायब झाले असा सुशांतच्या वडिलांचा आरोप होता। रिया चक्रवर्तीवरती संशय घेण्यात आला। रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींच्या विरोधात अनेक याचिका सुद्धा दाखल करण्यात आल्या होत्या। सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय कडून मुंबई कोर्टामध्ये आता क्लोजर रिपोर्ट सादर झालाय। क्लोजर रिपोर्टमध्ये रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लीन चिट देण्यात आली। सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू आत्महत्याच आहे हे सीबीआयने नमूद केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।